हेलो स्टूडेंट्स, आज हम इस लेसन को पढ़ेंगे। हर एक वाक्य के बाद मैं रुकूंगी, तब आपने पढ़ना है। अगर वाक्य बड़ा है तो मैं उसे हाफ करूंगी, हाफ में पढ़ूंगी, ठीक है। ही पिसे कोणाची, मीनूचे घर शेतात होते। ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली। तिला 2 पिसे दिसली। तिने ती पिसे उचलली। तिला ती पिसे खूप आवडली। तिला वाटेत एक कोंबडी दिसली। मीनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार, म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडी ताई, ही पिस तुझी आहेत का? कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले। नाही ग बाई, ही पिस माझी नाहीत, असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली। कोणाची आहेत बरं ही पिस? असे म्हणत मीनू एका झाडाजवळ आली। तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे एक कबूतर दिसले। त्याला पाहून मीनूला वाटले, याची तर नाही ती पिस। तिने कबुतराला विचारले, कबूतर दादा, ही पिस तुझी आहेत का? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिस माझी नाहीत। कोणाची आहेत बरं ही पिस? या विचारात मीनू पुढे निघाली। समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता। त्याची ऐटदार चाल आणि रंगीबेरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता। त्याची ऐटदार चाल आणि रंगीबेरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता। तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली। ही पिसे नक्कीच मोराची नाहीत, हे तिला जाणवले। तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिस कोणाची आहेत? हे तुला माहीत आहे का? मोराने पिसांचे निरीक्षण केले। तो म्हणाला, ही तर बदकाची आहेत। मीनूला खूप आनंद झाला। तिने मोराला विचारले, मला बदक कुठे भेटेल? मोराने बदकाचा पत्ता सांगितला। त्याचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली। नदी किनारी दाट झाडी होती। तिने बदकाला हाक मारली।
बदक झाडीतून बाहेर आले. मिनूने त्याच्या समोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसं मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिसं. बदकाला मिनूचे कौतुक वाटले. बदक मिनूला म्हणाले, मिनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्या जवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव. मिनू आनंदाने घरी आली. तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली. अभी हम इस लेसन को एक बार फिर से बिना रुके पढ़ेंगे. मिनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. तिला 2 पिसे दिसली. तिने ती पिसे उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. तिला वाटेत एक कोंबडी दिसली. मिनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार, म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडीताई, ही पिसं तुझी आहेत का? कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले. नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत, असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. कोणाची आहेत बरं ही पिसं, असे म्हणत मिनू एका झाडाजवळ आली. तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे एक कबूतर दिसले. त्याला पाहून मिनूला वाटले, याची तर नाही ती पिसं. तिने कबुतराला विचारले, कबूतर दादा, ही पिसं तुझी आहेत का? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. कोणाची आहेत बरं ही पिसं? या विचारात मिनू पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. त्याची ऐटदार चाल आणि रंगीबेरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता. तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले. तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का? मोराने पिसांचे निरीक्षण केले. तो म्हणाला, ही तर बदकाची आहेत. मिनूला खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले, मला बदक कुठे भेटेल? मोराने बदकाचा पत्ता सांगितला. त्याचे आभार मानून मिनू पळतच नदीवर आली. नदी किनारी दाट झाडी होती. तिने बदकाला हाक मारली. बदक झाडीतून बाहेर आले. मिनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसं मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिसं. बदकाला मिनूचे कौतुक वाटले. बदक मिनूला म्हणाले, मिनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्या जवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव. मिनू आनंदाने घरी आली. तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली. थँक्यू.